हे सुरू करूया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण परमात्मा. आपदामपार्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. कोणीतरी टाइम किपिंग करा, कारण समोर स्क्रीन नसते. ते पुस्तक लॅपटॉपवरच ओपन केल्यामुळे वेळेकडे लक्ष नाही राहत. तसंही राहत नाही, पण हो हो meeting संपलेली पण कळत नाही. तर मागच्या वेळी आपण राम जन्मापर्यंत आलो होतो आणि आपण असं म्हटलं की काही श्लोक आपण वाचू आणि एक्सप्लेनेशन पुढच्या वेळी घेऊ. त्याच्या आधी राम जन्माच्या वेळेच्या आपण ग्रहस्थिती ही पाहिली, तर ते थोडंसं इंटरेस्ट म्हणून आपण थोडंसं तेही पाहू. आणि मग जन्माच्या वेळी जे रामांनी रूप घेतलं त्याच्याबद्दलही थोडंसं पाहू. तर सर्वात पहिलं म्हणजे रामप्रभूंच्या जन्माच्या वेळी जी ग्रहस्थिती आहे, तर याचा अर्थ त्या ग्रहामुळे रामचंद्र तसे झाले असं नाही. रामचंद्र जन्माला येणार म्हणून ग्रह तसे आले असं. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत आहेत. ग्रह काही आपलं बरं वाईट करत नाहीत. आपल्या प्रारब्धाप्रमाणे त्या त्या ग्रहस्थितीत आपला जन्म होतो. मला वाटतं मी ग्रुपवर हे आली का, मी पत्रिका रामप्रभूंची पाठवली की नाही? एक हो मिनिट. आली आहे. आले ना? हा. तर तुमच्यापैकी कोणाला थोडंफार माहिती असेल तर, आणि नसेल तरी हरकत नाही, थोडंसं आपण म्हणजे सहज सोप्या शब्दात कळेल ते पाहू. पहिलं म्हणजे नाथ महाराजांनी पण जे दिलंय की दुपारी 12चा जन्म आहे, तर दुपारी 12 वाजता सूर्य हा सर्वात बली आहे आणि त्यावेळी अंधकार निशेष होतो, कारण सावलीही पडत नाही कोणाची आणि प्रखर त्याचं ऊन आहे. आणि तोही कर्क लग्नाचे आहेत भगवान, आणि त्यामुळे कर्क ही पहिल्या स्थानात आल्यामुळे दुपारी 12चं जे स्थान आहे ते म्हणजे 10वं स्थान येतं. आणि तिथे मेष राशीत सूर्य उच्चीचा, त्यामुळे अगदी उच्च पराक्रम, त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यात अगदी उच्च पराक्रम, आणि बुधा सकट आहेत ते, रवी बुध योग तिकडे आहे. आणि त्याच्याबरोबर तो पराक्रम सर्वांना दिसणारा पण होतो, रवी तिथे असल्यामुळे. त्याच्यानंतर पहिल्या स्थानापासून जाऊ आपण. चंद्रगुरु ही युती पहिल्या स्थानात, आणि तिथे कर्करास म्हणजे चंद्र स्वराशीच आहे आणि गुरु उच्चीच आहे. उच्च गुरु चंद्राच्या राशीत म्हणजे कर्क राशीत उच्चीचा असतो. म्हणजे हे वात्सल्य आणि आध्यात्मिकता याचा संगम दाखवला जातो याने. आणि म्हणून भक्तवात्सल्य मोठं भगवंतांचं आहे, आणि ते इतकं मोठं आहे की शत्रूचा भाऊ जरी आला तरी त्यालाही त्यांनी आपल्यात घेतलेलं आहे. रावणाचंही अंत्यकर्म केलं म्हणतात श्रीरामांनी. इतकं त्यांचं सर्वांबद्दल प्रेम आहे. त्याच्यानंतर 6व्या स्थानात राहू, त्यामुळे शस्त्र अस्त्र विद्या त्यांच्या हातात आहे. थोडस फास्ट घेतोय मी, थोडक्यातच पाहतोय आपण. 4थ्या ह्याच्यात उच्चीचा शनी आहे. उच्चीचा शनी असल्यावर एकीकडे मातृसुख जास्त, 3 आया आहेत, आणि एकीकडे तो म्हणजे शनी आणि रवी समोरासमोर आहेत, त्यामुळे त्या
मातेकडनं त्रास असाही भाग आला त्यांना. त्याच्यानंतर शनी चौथ्या ह्याच्यात हा मोठ्या जागेची मालकी म्हणजे सार्वभौमत्व दाखवतो उच्चीचा असल्यामुळे. तर तेही त्यांच्याकडे आलेले. रवी शनी समोरासमोर असल्यावर पित्याच्या वियोगाची शक्यता असते, तर तेही झालेलं आहे. 10व्या आपलं 7व्या स्थानात मकरेचा मंगळ म्हणजे मंगळ ही उच्चीच आहे आणि त्यामुळे ही पत्रिका उच्च मंगळाची आहे आणि तोही पत्नीच्या स्थानात आणि उच्चीचा मंगळ असल्यामुळे तो एक तर त्यांनी काय होतं की पत्नीचा वियोग दिसून येतो आणि पत्नीच्या निमित्ताने काहीतरी युद्ध म्हणा किंवा हे त्या मंगळामुळे येतो. तसंच 9व्या स्थानात म्हणजे जे लांबच्या प्रवासाचं स्थान आहे किंवा जे गुरूंचं स्थान आहे तिथे शुक्र आणि केतू आहेत. केतू हा विच्छेदात्मक असल्यामुळे पुन्हा तो पत्नीचा वियोग दाखवतो. शुक्रकेतू एकत्र 9व्या स्थानात आणि ते पण मीन राशीत असल्यामुळे पत्नी बरोबर लांबच्या प्रवासाचा योग ही दाखवतो. तर हे एवढं घ्यायचं कारण काय की त्यांना पत्रिका लागू नये पण त्या पत्रिकेतनं त्यांचं आपल्याला थोडंफार चरित्राशी कसे ती अलाइंड आहे हे बघायला थोडंसा चांगलं वाटतं तेवढ्या करता. त्याच्यानंतर 9वं स्थान हे वडिलांचं पण असल्यामुळे केतू तिकडे असल्यामुळे वडिलांची वियोग हाही त्याच्यात एक भाग येतो. तर हे सगळं अजून बरंच काही काही सांगता येण्यासारखं आहे पण हे एक बेसिक एक आपल्याला बघता येईल अशा गोष्टी यात आहेत. तर हे झालं पत्रिकेचं. त्याच्यानंतर आता आपण ग्रंथाकडे वळू आणि त्यातल्या एक एक गोष्टी आता आपण थोड्या डिटेलमध्ये पाहत जाऊ. श्रीराम. आपलं जे वाचन आहे त्याच संदर्भातच कसं सगळीकडनं ऐकायला येतं त्याचं अजून एक सांगावंसं वाटतं. करपात्री महाराजांचं गोपीगीताचे पाहणं तर चालूच आहे ते. तर त्यात पण आता इथे जन्माच्या वेळी भगवंताच्या म्हणजे पावलांचं वर्णन केलेलं आहे आणि आता गोपीगीतात शंखचक्र गदा पद्म असलेल्या पायाचं वर्णन करायला श्रीरामांचा उल्लेख करायची तशी काही आवश्यकता नाहीये ना. कृष्ण अवतारातही तसेच पाय आहेत, भगवान विष्णूंचे तेच तसेच आहेत पाय. पण नेमकं आज आणि काल हे करपात्री महाराजांचं गोपीगीत ऐकताना पण हाच उल्लेख आलाय आणि ती जी चिन्ह आहेत त्याच्या ध्यानाने पण काय काय होतं त्याचं पण त्यांनी थोडक्यात 2-3 चिन्हांचं सांगितलंय. तर आधी आपण इथले श्लोक इथल्या ओव्या घेऊ. आता मागच्या वेळी आपण जसं म्हटलेलं तसं की या ओव्या वाचताना जे श्रीरामांचं वर्णन आलंय किंवा कोणत्याही ग्रंथात भागवत वाचताना आपल्याला श्रीकृष्णांचं जिथे जिथे वर्णन आलंय किंवा इव्हन नुसतं नाव जरी आलंय तर त्यावेळी आणि पूर्ण ग्रंथच वाचताना आपलं ध्यान त्या रूपाकडे जर लागलं तर त्याचा विशेष फायदा आहे आणि जिथे रूपाचंच वर्णन आलंय तिथे तर ते ध्यान साध्य व्हायला खूप सोपं जातं. तर त्यामुळे आपण ते जो जन्मापासूनच पुन्हा थोडंसं पाहू. शुद्ध सुमनी वसंत ऋतू. आता शुद्ध सुमनी वसंत ऋतू म्हणजे याचा अर्थ एक तर रामनवमी ही चैत्र महिन्यात म्हणजे वसंत सुरू झाल्यावर सुरू येते. मधुमास म्हणजे
चैत्र मास आहे, वसंत इथून सुरू होतो म्हणून. तर तो एक अर्थ आहे आणि शुद्ध सुमनी म्हटलेलं आहे. तर शुद्ध सुमनी म्हणजे जी मन सुमन झालेली आहे, ज्याच्यात ईश्वराशिवाय दुसरा विषय नाही आणि ईश्वराचा विषय असल्यामुळे ती शुद्ध झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात उत्साहाचा वसंत आहे. रामप्रभूंच्या जन्माच्या वेळी, श्रीकृष्ण अवताराच्या वेळी जे ऋषीमुनी आहेत, गोपी आहेत आणि इथेही अयोध्येचे जन जे आहेत, अयोध्येचे जन हेही सगळे वैष्णव आहेत, कारण त्याशिवाय भगवान त्यांना निजधामाला जाताना बरोबर घेऊन जाणं शक्य नाही. तर आपोआपच आपोआपच आनंद आहे, कारण ते प्रभू श्रीराम कौसल्याच्या गर्भात आले, पण त्याचबरोबर पूर्ण विश्वात ते त्यांचं तेज सगळीकडे आविर्भाव जो आहे तो जास्त झालेला आहे आणि त्यात विशेष करून अयोध्येत आविर्भाव जास्त झालेला आहे. जसं गोपी गीतात म्हणतात, जयतीदेधिकम जन्मना व्रजा. व्रजाची कीर्ती वाढली, कारण का तर भगवान वैकुंठ सोडून इथे आले. तसं आता भगवान वैकुंठ सोडून इथे अयोध्येत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या येण्याने जे वातावरण सगळं भारून गेलंय, त्यामुळे सगळी जी सुमनं आहेत, म्हणजे शुद्ध मनाची ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्या मनात तो वसंत फुललेला आहे. शुद्ध सुमनी वसंत ऋतू मधुमासाती विख्यातू शुक्ल पक्ष नवमी आंतू जन्म रघुनाथ पावला. शुक्ल मधुमास म्हणजे आपण मागच्या वेळी पाहिलं तसं चैत्र मासाच्या शुक्ल पक्षात नवमीला रघुनाथ जन्म पावलेले आहेत. रघुनाथ म्हणजे रघुवंशाचे नाथ आहेत. ते नुसते राघव म्हणजे रघुकुलात जन्मलेले नुसते नसून ते रघुकुलाचे नाथही आहेत. श्रीराम स्वये अयोनी तो स्पर्शला नाही जन्मयोनी कौसल्या सन्मुख देखे नयनी आश्चर्य मनी विस्मित. हेही आपण पाहिलं मागच्या वेळी की ज्यांच्या योगे योनीशी स्पर्श टळतो म्हणजे जन्म टळतो, ते स्वतः कशाला योनीला स्पर्श करतील. अयोनिज आहेत ते, त्यामुळे ते कौशल्यसमोर प्रकटच झालेत. कौसल्या सन्मुख देखे नयनी आश्चर्य मनी विस्मित. नाही लागले वेण उद्भट नाही दुखिन्नले गर्भपोट स्वये राम झाला प्रकट अति उद्भट निज तेज. ज्याच्यानी नामानी नुसती सगळी दुःखाचा नाश होतो, तो दुःख देऊन कसा जन्माला येईल. त्यामुळे तो दुःख न देता, नाही पोट म्हणजे नुसतं अयोनिज नुसतं नाही, कळही आलेलं नाहीये पोटातनं, दुःख काही नाही, आनंदाची पूर्ण त्या आनंदात निमग्न असतानाच ते समोर प्रकट झालेले आहे. स्वप्रकाशे स्वलीला निज तेजे अति सोजोळा. स्वप्रकाशाने स्वलीला आहे, ते काय मायेत आलेले नाही. बऱ्याच वेळा म्हणतात की काय देव पण आला, त्यालाही वनवास भोगायला लागला वगैरे. तर तो वनवास भोगायला वगैरे हे लीला आहे फक्त, आणि ती लीला मायेच्या आत नाहीये. ती माया त्यांच्या हातात आहे, मायेच्या हातात ते नाहीये. त्यामुळे ही त्यांची लीला शक्ती आहे, ती मायेपेक्षा वेगळी धरली जाते. आणि मायेत जरी ते आले म्हटले तरी ते आपल्यासारखं येणं नाहीये. तर हे कसं समजून घेता येईल. तर समजा हे करपात्री महाराजांनी खूप छान याचं उदाहरण दिलं की म्हणे एखादं जेल आहे, तुरुंग आहे, तुरुंगातले कैदी आहेत. आता त्या कैद्यांना सुधारण्यासाठी काही उपदेश करायला म्हणा किंवा त्यांना भेटायला, त्यांचा उद्धार करायला जर राजांनी जायचं ठरवलं, तर तो त्या तुरुंगात जातो. तो त्या तुरुंगाच्या गेटमध्ये आल्यावर ते गेटही बंद केलं जातं. पण म्हणजे तो राजा बंदी झाला का? तर तो राजा काही बंदी होत नाही. तसं आहे की ते आले स्वतःच्या मर्जीनी, विश्वाच्या कार्याकरता, देवांकरता म्हणून आले.
त्यामुळे स्वप्रकाशे आणि स्वलीलेनी आलेले आहेत ते. स्वतःच्या लीलेनी आलेले आहेत, मायेत अडकून नाही आलेले. निज तेज आहे अति सोज्वळ. ते तेज स्वतःच जे आतूनच येणारं तेज आहे. ते काही आता बाळाचा चेहरा बघा, जरा लाईट लावा किंवा असा काही प्रश्न नाहीये. ते तेज आतूनच ते तेज आहे आणि अति सोज्वळ आहे. या पत्रिकेच्या हिशोबानेही पाहिलं तर लग्नात कर्क राशी, तिथे चंद्र चंद्र जर लग्नी असला तर तशीच ती व्यक्ती खूप सात्विक दिसते. जर शुक्र लग्नी असला तर ती सुंदर दिसते, पण चंद्र लग्नी असला तर ती सात्विक दिसते. आणि तो जर चंद्र गुरु बरोबर असला तर ते अजूनच सात्विक तेज आणि तिथे दिव्यता दिसते. आणि त्यात परत कर्क राशी म्हणजे चंद्र स्वराशीचा आणि गुरु उच्चीचा. त्यामुळे एकतर सोज्वळता ही आली आणि ती दयार्द्रता आली. कारण कर्क राशी ही चंद्राची म्हणजे वात्सल्याची रास आहे आणि गुरु त्या वात्सल्याच्या राशीत म्हणजे तो पूर्ण कृपा करणारा. त्यामुळे कर्क राशीत गुरु उच्चीच आहे आणि राशी स्वामी बरोबर आहे. म्हणजे काय, गुरूंना जे ठिकाण आवडतं त्या ठिकाणी ते जिथून सगळ्यावर दया करता येते अशा ठिकाणी गुरु बसलेले आहेत. आणि ते ज्यांचं घर आहे ते स्वतः त्यांच्या खिदमतीला, त्यांच्या सेवेकरता उपलब्ध आहेत. म्हणजे त्या गुरूंची केवढी ती मोठी तेव्हा तो कृपा केवढ्या इझिली सगळी फ्लो होईल. तर तसं त्यांच्या लग्नी कर्क राशीत गुरुचंद्र बसले, त्यामुळे ते सोज्वळ तेज हे दिसतंय त्यांचं. तर स्वप्रकाशे स्वलीला निज तेजे अति सोज्वळा, घवघवीत घनसावळा देखे डोळा कौशल्या. घवघवीत घनसावळा आपण मागच्या वेळी पाहिलं की तो घन म्हणजे घनाचं जे त्याच्यात एक गुढ पण आहे. त्याच्यात म्हटलं तर आतपर्यंत दिसणं, म्हटलं तर ते म्हणजे म्हटलं तर ट्रान्सपरंट आहे, म्हटलं तर त्याच्या पलीकडचं दिसत नाहीये. म्हणजे त्याच्या देहाची, त्यांची त्वचेची सीमारेषा आहे त्यातून थोडस आतपर्यंतच दिसू शकणं. असं जर पद्धतीने जर ध्यान तुम्हाला करता आलं तर त्याचा थोडासा अंदाज येईल की ते असं गूढ असं तेज ते दिसतंय. आणि त्या तेजाला ती पाहते. म्हणजे आता ती आतापर्यंत ती आत अनुभव करत होती, एकात्म याच्यात ती ब्रह्मानंदाचा अनुभव घेत होती. पण ब्रह्मानंदाचा अनुभव घेताना तो भक्तीचा आनंद तो 100% घेता येत नाही. कारण भक्त आणि भगवान हा तिथे फरक नाहीये. म्हणून आपण पाहिलं तर यशोदा म्हणते, कौसल्या माता म्हणते की कुठे तो रावण, लक्ष्मणा माझे बाण आण. म्हणजे काय, ते एकरूपत्व आहे. एकरूपत्वात भक्तीचा आनंद घेता येत नाही. आता मात्र ते समोर प्रकट झाल्यामुळे तिला त्या रूपाचाही आनंद घेता येतोय. तर असं ते घननीळ रूप, आतून प्रकाश असलेलं इतकं मोहक रूप आहे की त्या रूपासमोर काहीही दुसरं हवंय असं कोणालाही वाटणार नाही. आणि इथे तर ती माता आहे. मातेचा स्वभाव असा आहे की कसंही कसंही ते मूल जरी, कोणाचंही मूल कुरूप नसतंच म्हणा, पण समजा अगदी कुरूप मूल जरी जन्माला आलं तरी ते मातेला ते सुंदरच वाटतं, गोडच वाटतं, आपलंसच वाटतं. आणि त्यात हे जगात सर्वात विलक्षण असं जे रूप आहे, सौंदर्याची बाकी सगळी लक्षणे एकीकडे आणि हे घनसावळ रूप एकीकडे, असं ते आहे. आणि ते इतकं आहे की नुसतं ते रूप पंचमहाभूतातल्या आकाशाला किंवा त्यातल्या ढगाला जरी मिळालं
पावसाळ्यातले ढग येतात त्याच्या मागे आपण मागच्या वेळी पाहिलं कसं आहे, तर ते थोडस ढगाच्या मागे सूर्य आहे आणि तो ढग पावसाचा आहे, मेघ आहे, म्हणजे त्या पाण्याने भरून आलेला आहे. तर त्याचंही रूप आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण देणार होतं. मेघदूत जे कालिदासांनी नेलंय, की मेघाला कुठेही आपल्या पूर्वीच्या आत्ताच्या कोणत्याही कवितात बघितलं तर मेघाला प्रेमाचं प्रतीक का मानतात? कारण त्याचं घननीळ रूप आहे. प्रेमाची जी देवता आहे, भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवान श्रीराम आहेत, त्यांचं ते रूप आहे, म्हणून ते इतकं आपल्याला आवडत असतं. तर ते घवघवीत असं घनसावळा रूप ते रामांचं आहे, की त्याच्यात दृष्टीही आत जाते. ते एक मॉडर्न सायन्समध्ये जो कृष्णविवाराचा कन्सेप्ट आहे, की त्याच्यात सगळंच आकर्षून घेतलं जातं. तर तसे हे भगवान कृष्ण, भगवान रामचंद्र यांचं रूप असं आहे, की तिथे दृष्टी तिथे जाऊन परत येतच नाही. बाकी पदार्थ आपल्याला कसे दिसतात? तर सायन्समध्ये आपण शिकतो, की प्रकाशाचं हे तिथपर्यंत गेले आणि तिथून परत आले. तर ते तेवढंच नसतं. त्याच्याबरोबर आपलं मन तिथपर्यंत जात असतं. तर ते गेलेलं त्याच्या आत आतच जातंय मन. ते परत येतच नाहीये. म्हणजे काही क्षणांनी असं होतं, आपण पाहतोय काय याचंही भान न जाऊन त्याच्यात ते भान हरपून जाईल असं ते रूप आहे. तर असं ते रूप ती पहिल्यांदाच आता तिला समोर दिसतंय आणि त्या म्हणजे पुन्हा ते रूप बाहेर पाडल्यावर तो भक्तीचा आवेगही आला. आणि पण ते रूप असं आहे, की त्याच्यातच ती विरून परत जाते. जेणे स्वप्रकाशे स्वलीला निज तेजे अति सोज्वळा घवघवीत घननीळा देखे डोळा कौसल्या जेणे निज तेज विलासे मीतूपणाचा ठावची पुसे आत आत त्या रूपात मन विरघळून गेल्यावर परत मीतू पण गेलंच ना तिथे. तर ते मीतू पण गेलं आणि अहम सोहम किंवा सोहम अहम म्हणजे हम सहा किंवा सोहम तोच मी आहे म्हणण्या इतकाही तो आणि मी राहिला नाही. म्हणजे वासुदेवच सर्वम असं त्या म्हणजे आपण समजा एखाद्या ढगाच्या आत गेलो तर सगळीकडे आपल्याला ते धुकं जर असलं तर स्वतःचा देहही दिसत नाही. तसं स्वतःचं मनही नाही, मनाचीही जाणीव राहिलेली नाहीये. आणि त्यांनी काय होतं, की सगळं जगच आत्मत्व आणि सर्वत्र तेच एक सच्चित आनंद स्वरूप आहे. हा अनुभव तिथे येतो. तो अनुभव तिला तिथे आलेला आहे. 10 मिनिटं राहिली. पटापट काय वेळ जातो कळत नाही. अ, जेणे निज तेज विलासे मी तुपणाचा ठावची पुसे जग आत्मत्वे प्रकाशे सोहाळा उल्हासे परमानंद आहे. तो आनंदाचा सोहळा आहे. त्या ज्ञानेश्वर माऊलींचे ते पद आहे ना, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे. आणि इथे तर हरी तिच्या उदरातनं प्रकट झालेले आहे. त्यामुळे तो परमानंदाचा सोहळा आहे, नुसता आनंदाचा नाही, परमानंद, तो ब्रह्मानंदाचा सोहळा तिकडे आहे. जग आत्मत्वे प्रकाशे सोहळा उल्हासे परमानंदे ज्या तेजाचे निज निर्धारे अहम सोहम समूळ विरे. त्या तेजाची प्राप्ती झाली असता अहम सोहम हे सगळं विरून जातं. सूर्यकोटी समप्रभ असे भगवान आहेत. गणेशाचं वर्णन आहे, गणेशही त्यांचंच रूप आहे. किंवा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञान मूर्तीम हे पण वर्णन त्याच आहे. तर गगन सदृश ते आहेत, तत्वमस्यादी लक्षण ते आहेत. तर ते जे तेज आहे त्या तेजानी त्याचा निज निर्धार म्हणजे ते जर ज्ञान झालं तर अहम सोहम हे पूर्ण गेलं. म्हणजे मी ते ब्रह्म आहे हाही विचार गेला.
आणि त्यामुळे सगळं त्रैलोक्य काय, सर्व ब्रह्मांड, सगळी ब्रह्मांड हे एकच त्या परब्रह्मत्वात येतं आणि ते सर्वांगी आनंद भरे, सर्वांगी भरे स्वानंद. आता इथे सर्वांगी भरे स्वानंद म्हणजे या देहापुरता नाही, ते अंग सर्व विश्वच, हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणीची झाला म्हणजे विश्वरूप तो महात्मा होतो. तसं त्या पूर्ण विश्वरूप होऊन तो पूर्ण आनंद रूपच आहोत, हे ते तो आनंद तिथे अनुभवायला मिळाला. आता इथे कौशल्येला पण म्हणून म्हटलं नाहीये, कारण कौशल्याचं कौशल्यत्व पण राहिलेलं नाहीये, ती व्यक्ती राहिलेली नाहीये, त्या आनंदातच ती निमग्न आहे. जे त्या तेजाचे निज निर्धारे अहम सोहम समूळवीरे त्रैलोक्य ब्रह्मत्वे अवतरे सर्वांगी भरे स्वानंद. त्या तेजाचे निजनिष्ठे विषयांचे विषत्व आटे बंद मोक्षाचे बिरडे फिटे स्वये कोंदाटे परब्रह्म. ते तेज कसं आहे, ईश्वराचं तेज असं आहे की त्यांनी बंध नुसता जातो असं नाही, बंध आणि मोक्ष हीच संकल्पना गेली. कारण मोक्ष कोणाचा बांधला गेला तर मोक्ष इथे नित्य असलेलं ते रूप आहे, नित्य मुक्त असं ते स्वरूप आहे, सच्चित आनंद. तिथे मोक्षाचाही संबंध नाही, कारण ते कायमच मुक्त आहे. म्हणायला बांधलं जाण्याची आवश्यकता आहे, मुक्त आहे पण म्हणता येत नाही. त्यामुळे बंधही नाही आणि मोक्षही नाही, असं ते जे भ्रम आहे बंध आणि मोक्षाचा, तोही गेला. आणि स्वये कोंदाटे परब्रह्म, स्वच्या ठिकाणी स्वही गेलं आणि परब्रह्म फक्त राहिले. त्या तेजाची ये दीप्ती रविचंद्र हे स्वये हरपती, तेच जेज प्रकाशे ब्रह्मस्फूर्ती निर्विषय स्थिती सुखकोंदे. हे नाथ महाराज आत्मानुभव सांगतायत. संत हा माझा अनुभव म्हणून सांगत नसले तरी ईश्वर गुणानुवादाच्या निमित्ताने, त्याच्या चरित्राच्या निमित्ताने, कोणत्या भक्ताचं वर्णन करताना त्यांचा तो स्वतःचा अनुभवही ते सांगून जातात. तर हा असा अनुभव आहे त्यांचा. कसा आहे तर रविचंद्र ही हरपती का हरपती, कारण तत्तेजो, ते जे तेज आहे म्हणजे शशांकाला आणि सूर्या, शशांक आणि चंद्र यांचं जे तेज आहे, ते तेज हे माझंच तेज आहे म्हणतात भगवान. तर त्यांनाही तेज देणारा जो आहे तर तोच प्रकट झालेला आहे. त्यामुळे त्या तेजाने हे सगळे निष्प्रभ झालेले आहे आणि तेच तेज सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे. आणि त्यामुळे ती ब्रह्मस्फूर्ती म्हणजे आनंदाची स्फूर्ती आतून नुसता ओसांडून व्हायलाय. आनंदाचे नुसते कारंजे म्हणजे असं समजा एक तेजाचे, आणि ते दाहक तेज नाहीये, म्हणजे शीतल तेज आहे, पण कोटी सूर्या इतकं, पण ते शीतल आहे, आल्हाद देणारं तेज. त्याचे जर असे काळरंजे उडायला लागले प्रत्येक रोमातून, तर ती अनुभूती कशी असेल आपण कल्पना करू शकतो फक्त. पण तशी ती स्थिती आहे, नुसतं तो आनंदाचं उधाण आलेलं आहे, भरती आलेली आहे सगळ्या आनंदाला. आणि ती निर्विषय स्थिती, विषय तिथे सगळे निघून गेलेले आहेत आणि त्या सुखस्थितीत ती कौशल्या आलेली आहे. ऐसे स्वाभाविक सहज तेजाचे जे निज तेज, त्याची मूर्ती चतुर्भुज देखते चोज कौशल्या. जे स्वाभाविक तेज जे आहे सच्चिदानंद, त्याचंच मूर्तरूप चतुर्भुज असं हे रूप आहे. ते मुद्दामून घेतलेलं रूप नाही. परब्रह्म परमात्मा सच्चिदानंद जे आहेत ते एका वेळी निर्विकारही आहेत आणि सगुण साकारही आहेत. आणि त्यांच्या सगुणत्वानी त्यांच्या निर्विकारत्वाला बाध येत नाही, निर्गुणत्वाला बाध येत नाही, आणि त्यांच्या निर्गुणत्वानी त्यांचं सगुणत्वाला भक्तवत्सलतेला भाग येत नाही. हेच त्या
विष्णू स्वरूपाचं माधुर्य आहे, त्या रामस्वरूपाची माधुरी अशी आहे की स्वतःच निर्विकल्प निर्गुणत्व न टाकता ते सगुण साकारही आहे. तर ते मूळ रूप जे आहे ते बालरूप जरी असलं तरी ते चतुर्भुज रूप आहे आणि ते चतुर्भुज रूपात ते आलेले आहेत. आणि आता पुढची हे तर खूप छान आहे म्हणजे तर ऐसे स्वाभाविक सहज तेजाचे ते तज स्वाभाविक आणि सहजपणे भगवान कोणत्या रूपात आहेत तर स्वाभाविक आणि सहजपणे भगवान एकाच वेळी निर्गुण निराकार रूपात सर्व व्यापक अशा रूपातही स्वाभाविक आणि सहज आहेत आणि या त्यांच्या चतुर्भुत रूपातही स्वाभाविक आणि सहज आहेत. त्यामुळेच ते श्रीकृष्ण जन्माच्या वेळी प्रकट झाले ते स्वाभाविकपणे चार चतुर्भुज रूपात प्रकट झालेले. तर असे ते प्रकट झाले आणि त्यांची मूर्ती चतुर्भुज देखते चोज कौशल्या ते जे कौतुक आहे ते कौशल्या पाहते. म्हणजे एकीकडे आत्मानुभवाचा तो आनंद पण आहे आणि एकीकडे ते मातेचं समाधान पण आहे आणि ते समाधान त्या आत्मानंदापेक्षा मोठं आहे. कारण ते समाधान त्या आत्मानंदापेक्षा मोठं काय आहे? कारण जे समाधान ईश्वराला कोणी देऊ शकत नाही. बाकी सर्व ईश्वराकडे आहे. त्या परमात्म्याकडे नाही असं काही नाही. सगळंच त्याच्याकडे आहे. पण मातेच्या सुखासाठी तो भुकेलेला आहे. कारण अ, त्याची उत्पत्तीच नाहीये ना, जन्मच नाहीये त्यामुळे मातेचं सुख नाहीये त्यांना. त्यामुळे ते मातेचं सुख जी देते तिचं सुख केवढं मोठं आहे. तर त्यामुळे तिला तो ब्रह्मानंदाबरोबर तो वात्सल्याचा आनंद आहे. मोठं वात्सल्य आहे ते. यशोदा मातेला जे मिळालं, जे देवकी मातेला मिळालं, तेच इथे कौसल्या मातेला आहे. आणि एक विशेष कौसल्या मातेचं असं आहे की यशोदा मातेवर माया टाकावी लागली नाही तर त्या प्रेमाचा अनुभव पूर्ण घेता येणार नाही. म्हणून काही वेळेला ती आपले सच्चिदानंदत्व प्रकट जरी केलं, तोंडात विश्वरूप जरी दिसलं तिला, तरी माया टाकलेली आहे. कारण मग ते पुत्र म्हणून प्रेमात काहीतरी कमी होईल. पण रामावतारात असं आहे की त्याच्या जवळच्यांनाही ही जाणीव आहे की हा परब्रह्म परमेश्वर आहे आणि तरी ते तिचं वात्सल्य राहिलेलं आहे कौशल्याचं. हे विशेष आहे. तर ती ते कौतुक पाहते कौशल्या. कौतुक कोणाचं वाटतं आपल्याला? कौतुक लहान मुलाचं वाटतं ना. मोठ्या माणसांबद्दल आदर वाटतो किंवा आपण भारावून जातो. इथे कौसल्या काही भारावून गेली नाहीये की अरे बाबा चतुर्भुज रूप आलं, अरे भगवान आपले आराध्य देव